योद्धा न्यूज मराठी। आषाढी वारी 2026 पुणे ग्रामीण पोलिसांचा तगडा बंदोबस्त, डीजे आणि लाऊडस्पीकर मुक्त वारीचे नियोजन। पुणे आषाढी एकादशीच्या निमित्तानं निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक एस.पी. यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार पालखी मार्गावर भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी सर्व प्रकारची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे। पालखी मार्ग आणि किलोमीटरचा टप्पा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आनंदी देवस्थानहून सुरू होऊन झेंडेवाडी सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश करेल। सासवड येथे 2 दिवसांचा मुक्काम करून जेजुरी, वाल्हे आणि नीरा मार्गे सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल। हा प्रवास साधारण 55 किलोमीटरचा असेल। संत तुकाराम महाराज पालखी कुंभार वलण उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश करेल। त्यानंतर यवत, वरवंड, उंडवडी, बारामती, सणसर, इंदापूर आणि सराटी मार्गे अकलूजवरून सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ होईल। हा मार्ग 160 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा आहे। सुरक्षेचे नियोजन आणि विशेष पथके पालखी सोहळ्याच्या सुरक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी दोन्ही मार्गांवर अप्पर पोलीस अधीक्षक, ॲडव्हान्स एस.पी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी एस.डी.पी.ओ. दर्जाचे अधिकारी तैनात असतील। याशिवाय सोहळ्यासोबत खालील पथके कार्यरत राहतील: एस.आर.पी.एफ.चे जवान आणि क्यू.आर.टी. क्विक रिस्पॉन्स टीम, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी निर्भय पथक आणि महिला पोलिसांचे विशेष पथक, गुन्हेगारी नियंत्रणासाठी गुन्हे शाखा, क्राईम ब्रांचचे पथक 24 तास कार्यरत असेल। चोरी, चेन स्नॅचिंग आणि पाकिटमारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी संपूर्ण मार्गावर सीसीटीव्हीची नजर असेल। तसेच तांत्रिक सर्वेक्षणासाठी सर्व्हिलन्स व्हॅन देखील मागवण्यात आल्या आहेत। फिरते पोलीस मदत केंद्र आणि वाहतूक वळवणं, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पालखी मार्गावर फिरती पोलीस मदत केंद्रे असतील, जिथे चोरी किंवा बेपत्ता व्यक्तींबद्दल तात्काळ तक्रार नोंदवून घेतली जाईल। गर्दी नियंत्रणासाठी मुक्कामाच्या आणि विसाव्याच्या ठिकाणी स्वतंत्र एंट्री, प्रवेश आणि एक्झिट, बाहेर जाण्याचा मार्ग असणारी रांग व्यवस्था केली आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ट्रॅफिक डायव्हर्शन, वाहतूक वळवणे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी कंटिंजन्सी रूट प्लॅन तयार करण्यात आला आहे। डीजे आणि लाऊडस्पीकर मुक्त वारी सोबत हरित वारीचा संकल्प पोलीस प्रशासनाने यंदा डीजे आणि लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी घातली असून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे। स्वागत कक्षांवर देखील डीजे लावण्यास परवानगी नसेल। तसेच पर्यावरणपूरक हरितवारी संकल्पनेचा विस्तार करत पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जात आहे। पाऊस सुरू झाल्यामुळे या झाडांना फायदा होईल आणि पुढच्या वर्षापर्यंत पालखी मार्ग अधिक हिरवागार होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। या संपूर्ण सोहळ्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ॲम्ब्युलन्स, रुग्णवाहिका, पॉवर बॅकअप आणि पुरेशा लाईट्सची व्यवस्था करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाने सर्व भाविकांना आषाढी पालखी सोहळ्याच्या शुभेच्छा देत शांततेत वारी साजरी करण्याचे आवाहन केले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीची प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी। पालखी सोहळा 2026 या निमित्ताने पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून बंदोबस्ताची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। पुणे ग्रामीण पोलीस दलाचा जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रात एकूण 6 मानाचे पालखी जे आहे ते जात आहे इथून पंढरपूरला आणि संत ज्ञानेश्वर महाराज आनंदी देवस्थान इथून संत ज्ञानेश्वर याची पालखी आमच्याकडे झेंडेवाडी सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एंटर होत आहे आणि त्यातून सासवडला 2 दिवसाचा मुक्काम करून
पुढे जेजुरी, जेजुरीच्या नंतर वेले, वेलाचे नंतर नीरा मार्गे लोणंद सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे। असा हे साधारण 55 किलोमीटरचा प्रवास जे आहे पुणे ग्रामीण पोलीस दलाचे कार्यक्षेत्रातून होत आहे। तसेच संत तुकाराम महाराज ह्या पालखीचा आगमन पुणे ग्रामीण पोलीस दलाचा कार्यक्षेत्र जे आहे त्याच्यात कुंजीरवाडी उर्ली कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होत आहे। त्याचे नंतर यवत, वरवंड, उंडवडी, बारामती, सणसर, इंदापूर आणि सराटी आणि पुढे अकलूज ला सोलापूर जिल्ह्यात जे आहे ते पालखी सोहळा जात आहे पंढरपूर जाण्यासाठी। ह्या रूट आमच्याकडे 160 किलोमीटरपेक्षा जास्त रूट आहे। ह्या दोघे पालखी सोहळ्यासाठी जे बंदोबस्त आहे ते नेमण्यात आलेला आहे। दोघे पालखी बरोबर पोलीस दलाचे सिनियर अधिकारी राहणार आहात। दोघे रूटवर एक ॲडिशनल SP रँकचे ऑफिसर जे आहे ते देखरेख अधिकारी म्हणून काम करणार आहे। पालखी सोहळ्याबरोबर एक SDPO रँकचा ऑफिसर, त्याचबरोबर इतर अधिकारी, SRPFचे जवान, QRT, त्याचबरोबर निर्भय पथक अशा टीम्स प्रत्येका पालखीबरोबर देण्यात आलेल्या आहात। प्रत्येका पालखीबरोबर दोघे पालखी रूट जे आहे दोघे पालखी रूटवर आमचे फिरते पोलीस मदत केंद्र असणार आहे। याच्यात अधिकारी, तपासी अंमलदार सुद्धा राहणार आहे, कारण काही वेळी मिसिंगची कंप्लेंट, काही चोरीची कंप्लेंट आल्यानंतर त्याच ठिकाणी त्याची जे तक्रार नोंदवण्याचा ची सोय करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर प्रत्येका पालखी रूटवर मुक्कामाच्या ठिकाणी आणि विसाव्याच्या ठिकाणी बंदोबस्त योग्य पद्धतीने लावून तिथे जे गर्दी नियंत्रण आहे, विशेष करून रांग व्यवस्था जे आहे ज्याचे एंट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईंट वेगवेगळे असले पाहिजे असले प्रकारचा नियोजन करण्यात आलेला आहे। या रूटवर कुठेही रोड इंजिनिअरिंगचे जे काही प्रॉब्लेम्स होते, जेव्हा इतर काही समस्या होत्या, फॉर एक्झाम्पल वन विभागाशी रिलेटेड आहे, MSCBशी रिलेटेड आहे, BSNLशी रिलेटेड आहे, तर असे प्रत्येका विभागाबरोबर जे आहे ते पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि ते जी समस्या त्या ठिकाणची आहे त्याचं निराकरण करण्यासाठी समाधानक पद्धतीने कार्य करण्यात आलेले आहेत। या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर 3 रिंगण, एक पहिला काठेवाडी, दुसरा बेलवंडी आणि तिसरा इंदापूर या ठिकाणी 3 गोल रिंगण जे आहे ते आयोजित करण्यात येत आहे। त्यासाठी योग्य बंदोबस्त पुरवण्यात आलेला आहे। प्रत्येका ठिकाणी ॲम्ब्युलन्स, पॉवर बॅकअप, योग्य पुरेशी लाईटची व्यवस्था असा नियोजन करण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचे गुन्हे घडते कामा नये किंवा कुठल्याही प्रकाराची इव्हटीजिंग वगैरेचे गुन्हे घडता कामा नये आमचे क्राईम ब्रांच आणि महिला पोलिसाचे विशेष पथक दोघे पालखी रूटवर सतत कार्यरत असणार आहे। त्या रूटवर सुद्धा CCTV चलंत असणार आहे आणि चेन स्नॅचिंग, पिक पॉकेटिंग किंवा इतर काही गुन्हे घडू नये त्यासाठी योग्य दखल देण्यात आलेली आहे। काही लोक बिना परवाना त्या रूटवर ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यासाठी सुद्धा योग्य प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। ह्याशिवाय ह्या पालखी सोहळ्याचा बंदोबस्त करत असताना सर्वात मोठा जे एक बंदोबस्त लावला जाते ते ट्रॅफिक डायव्हर्शनचे आहे, कारण त्या रूटला येणारे आणि जाणारे सर्व रस्त्यावर कुठेही प्रकारचा काही गाडी बंद पडणे किंवा त्या ट्रॅफिक वळवणे काही एखाद्या कारणाने त्यासाठी कंटिंजन्सी रूट प्लॅन करण्यात आलेले आहे।
कंटेजंटी रूटवर सुद्धा गुन्हे नियंत्रण दृष्टीने पोलीस दलातर्फे जे पेट्रोलिंग आहे, पोलीस पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली आहे. भाविकाला कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येका प्रकारची काळजी जी आहे ती घेण्यात आलेली आहे. या रूटवर काही वेळी काही स्वागत कक्ष उभे केले जातात. त्या स्वागत कक्षावर काही प्रकार खाऊचे जे पदार्थ ते आहे ते वारकऱ्याला दिले जातात. ते सर्वाचा वेलकम आहे त्यासाठी. परंतु त्या ठिकाणी डीजे लावणे, गाणे वाजवणे किंवा असे प्रकारचा कुठलाही नॉईज पोल्युशन करणे त्यावर योग्य प्रतिबंध कारवाई सुरुवातीपासून करण्यात आलेली आहे. डीजे फ्री आणि लाऊडस्पीकर फ्री हे वारी जे असणार आहे. त्याच्याबरोबर पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे दोघे पालखी सोहळ्याबरोबर मिळून आणि वारकऱ्याबरोबर मिळून एक हरित वारीचा कन्सेप्ट राबवण्यात आलेला आहे. मागच्या वर्षीसुद्धा अखेर रूटवर प्लांट लावण्यात आले होते. यावर्षीसुद्धा प्रत्येका पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये त्या रूटवर जागोजागी जे आहे ते ट्री प्लांटेशन करण्यात येणार आहे. पाऊस सुरू झालेला आहे म्हणून आता लावण्यात आलेले जे झाडे आहे ते पुढच्या वर्षी अजून मोठे होऊन जाईल आणि पर्यावरणात एक चांगला इम्पॅक्ट त्याचा होईल. याशिवाय संपूर्ण बंदोबस्त जे येणार आहे त्याचे राहण्याची सोय, त्याची ट्रान्सपोर्टेशनची सोय हे सुद्धा चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे. काही गोष्टी जे पुणे ग्रामीण पोलीस दलाकडे सध्या उपलब्ध नाही आहे ते दुसऱ्या घटकाकडून मागून घेतल्या गेल्या आहेत. जसा की सर्वेलन्स व्हॅन आहे किंवा इतर काही टेक्निकल सर्वेलन्सचे जे उपकरण आहे ते दुसऱ्या घटकाकडून विनंतीवर मागण्यात आलेलं आहे. ह्या बंदोबस्ताती योग्यप्रमाणे आमची तयारी आहे आणि आपण सर्वाला पालखी सोहळा 2026 याची खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.